यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। महाराष्ट्रातील भाजपची दुसरी यादी जाहीर झाली आहे। भंडारा गोंदियामधून सुनील मेंढे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर गडचिरोलीमधून अशोक नेते यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि सोलापूरमधून आमदार राम सातपुतेंना उमेदवारी देण्यात आली आहे। तर हिमाचलच्या मंडीमधून कंगना रनौतला उमेदवारी देण्यात आली आहे। अभिनेत्री कंगना रनौत हिलाही उमेदवारी दिलेली आहे। तर भाजपची आणखी एक यादी जाहीर झाली आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील काही नेत्यांची नावे आणि इतरही राज्यातील नेत्यांची नावे आहेत, उमेदवारांची नावे आहेत। कंगना रनौत हिला हिमाचलच्या मंडीमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे, तर उत्तर प्रदेशच्या मेरठमधून अरुण गोविल यांना उमेदवारी देण्यात आली आहे। अरुण गोविल ज्यांनी रामायणा या सीरियल मध्ये रामाची भूमिका साकारलेली होती, ते अभिनेते अरुण गोविल यांना उत्तर प्रदेशच्या मेरठ या ठिकाणावरून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर सुलतानपूरमधून मनेका गांधी यांना उमेदवारी जाहीर झाल्याची माहिती समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट, भाजपची पुढची जी यादी आहे उमेदवारांची ती आता समोर आली आहे। त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील दुसरी यादी सुद्धा जाहीर झाली आहे। भंडारा गोंदियामधून सुनील मेंढे यांना उमेदवारी दिली आहे, तर गडचिरोलीमधून अशोक नेते यांना उमेदवारी दिली आणि सोलापूरमधून आमदार राम सातपुतेंना उमेदवारी दिली आहे। याचाच अर्थ सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेविरोधात राम सातपुते असा सामना आता लोकसभेच्या रिंगणामध्ये होणार असल्याचे दिसून येत आहे। तर हिमाचलच्या मंडीमधून अभिनेत्री कंगना रनौत हिला उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे आता कंगना रनौतची लोकसभेची जी नवी इनिंग, राजकारणामधली ही जी इनिंग सुरू होतीये, त्यामध्ये कंगना रनौत आपला करिश्मा दाखवू शकणार का ते बघावं लागणार आहे। तर उत्तर प्रदेशच्या मेरठमधून अरुण गोविल यांनाही उमेदवारी दिली आहे आणि सुलतानपूरमधून मनेका गांधी यांना उमेदवारी देण्यात आली आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, भाजपकडून पुढची यादी जाहीर करण्यात आली आहे। भाजपचे देशभरातील जे उमेदवार आहेत त्यांची ही पुढची यादी आहे। याआधी सुद्धा भाजपने आपल्या उमेदवारांची घोषणा केली होती आणि त्यानंतर आता पुढची ही यादी जाहीर झाल्याचं दिसतंय आणि यामध्ये महाराष्ट्रातील ही दुसरी यादी म्हणावी लागेल। याआधी 20 उमेदवारांची घोषणा भाजपकडून झालेली होती आणि त्यानंतर आता महाराष्ट्रातील इतर जे कन्फर्म जागा आहेत, ज्या निश्चित जागा आहे भाजपच्या वाटेला येणाऱ्या, तिथल्या नावांची घोषणा, तिथल्या उमेदवारांची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे। तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंगना रनौत अभिनेत्री हिला सुद्धा उमेदवारी देण्यात आली आहे। हिमाचलच्या मंडीमधून कंगना रनौतला लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे। कंगना रनौत अभिनेत्री जी मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चेत राहिलेली होती पॉलिटिकल स्टेटमेंटमुळे, आणि त्याच अभिनेत्रीला आता लोकसभेची उमेदवारी भाजपकडून देण्यात आली आहे। त्यामुळे कंगना रनौतचा जलवा आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये चालणार का ते बघावं लागणार आहे। तर हिमाचलच्या मंडीमधून कंगना रनौत हिला उमेदवारी भाजपकडून देण्यात आली आहे। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल, पुढची यादी भाजपची उमेदवारांची जाहीर झाली आहे, त्यामध्ये महाराष्ट्रातील काही नावे आहेत, तर काही प्रसिद्ध चेहरे सुद्धा या यादीमध्ये दिसत आहेत। निश्चितच मला एकंदरीत 111 नावांची ही घोषणा केलेली आहे भाजपने आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये खांदेपालट केल्याचं पाहायला मिळतंय। आमदार राम सातपुते जे आहेत त्यांना आता सोलापूरमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। या उलट अशोक नेते असतील किंवा सुनील मेंढे असतील यांना मात्र पुन्हा एकदा ही संधी देण्यात आलेली आहे। 2019 साली दोघे खासदार म्हणून आपण पाहिलेले होते। सुनील मेंढे असतील, अशोक नेत्यांच्या बाबतीमध्ये सातत्याने पुनर्विचार केला जाईल अशी चर्चा होती, मात्र या चर्चेला आता पूर्णविराम मिळालेला आहे, त्यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे। या उलट जय सिद्धेश्वर स्वामी जे होते, सोलापूरचे खासदार होते, त्यांचा मात्र तिकीट कापण्यात आलेलं आहे। त्यांच्या जागी आता आमदार राम शिंदे हे पाहायला मिळणार आहे। दुसरीकडे कंगना रनौत ही कुठेतरी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरतून टीका करताना पाहायला मिळत होती, वेगवेगळे मुद्दे मांडत होती आणि भाजप सातत्याने तिच्या पाठीशी मागे उभं राहतोय। तिला या लोकसभेमध्ये आता उमेदवारी देण्यात आलेली आहे हिमाचल प्रदेशमधून। त्यामुळे कंगना रनौतच्या स्वरूपामध्ये बॉलिवूडमधील एक नवा चेहरा पुन्हा एकदा संसदेमध्ये जातोय का, याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। परा निश्चितच चेतन, त्याचबरोबर अरुण गोविल यांना सुद्धा उमेदवारी दिल्याचं दिसून येत आहे, ज्यांनी रामाची भूमिका साकारलेली होती। निश्चितच परा एकंदरीत राम मंदिराचा मुद्दा जो आहे तो यावेळी अजेंड्यावरती भाजपने ठेवलेला आहे आणि अशा वेळी जर आपण पाहत असू की ज्यांनी रामायण जे घराघरामध्ये पोहोचलं होतं त्यामध्ये श्रीरामाची भूमिका करणारे अरुण गोविल असतील, त्यांनाही भाजपने संधी दिलेली आहे। राम मंदिराच्या लोकार्पणापासून नुकत्याच झालेल्या गेटवे ऑफ इंडिया येथील मोठ्या कार्यक्रमामध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी राम गोविल यांना आणत त्यांचा सत्कारही केलेला होता आणि त्याद्वारे कुठेतरी एक संकेत दिसले होते की भाजपच्या व्यासपीठावर सातत्याने राम गोविल दिसत होते, अरुण गोविल दिसत होते, माफ करा। आणि आता त्यांना कुठेतरी लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर पुन्हा एकदा हिंदुत्वाचा अजेंडा असेल किंवा राम मंदिराचा मुद्दा असेल, हा येत्या लोकसभेमध्ये कळीचा मुद्दा आपल्याला पाहायला मिळेल। फरा निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।